नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊया। पाकासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप साखर, 1 कप पाणी, अर्धा टीस्पून वेलची पूड। साखर आणि पाणी मिक्स करून यामध्ये वेलची पूड घालूया आणि गॅसवरती मध्यम आचेवरती 1 तारी पाक तयार करून घेऊया। रताळे स्टीमरमध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। उकडलेले रताळे थंड झाले की एक किसणीने किसून घेऊया किंवा तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता। आता यामध्ये आपण साजूक तूप 1 चमचा, वेलची पावडर आणि दूध पावडर घालून छान हाताच्या तळव्याने एकदम पीठ मळतो तसं मळून घेऊया। आता मळलेल्या या पिठाचे आपण मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊया। हे गोळे आपण तेलामध्ये तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकीकडे आपला पाकसुद्धा तयार आहे। हे तळलेले गोळे त्या पाकामध्ये आपल्याला 1 ते 1.5 तास छान मुरून द्यायचे आहेत। तर मंडळी, आपले रसदार तोंडात घालताच विरघळणारे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर